फास्ट अपडेट में आपका स्वागत है। मैं पत्रकार नवीन इनामदार। बीड़ जिले के ग्योराई तालुके के राजपिंपरी गांव में बिजली समस्या को लेकर ग्रामीणों का गुस्सा अब खुलकर सामने आने लगा है। पिछले 1 महीने से गांव में गांवठन फीडर कनेक्शन नहीं होने के कारण पूरा गांव अंधेरे में डूबा हुआ है। परेशान ग्रामीणों ने आज सीधे ग्योराई स्थित महावितरण कार्यालय पहुंचकर ठिया आंदोलन शुरू कर दिया। ग्रामीणों का आरोप है कि महावितरण विभाग ने मार्चेंट वसूली के नाम पर गाँव से करीब 6 लाख रुपए की वसूली की, लेकिन इसके बावजूद गांवठन फीडर की जोड़नी अब तक नहीं की गई। हालात यह है कि गांव में दिन भर में केवल 6 घंटे ही बिजली मिल रही है और रात के समय सिंगल फेज बिजली भी उपलब्ध नहीं होती। लगातार हो रही इस परेशानी से नाराज ग्रामीणों ने महावितरण कार्यालय में जमकर नाराजगी जताई और साफ कहा कि जब तक गांव की बिजली समस्या का समाधान नहीं होगा तब तक वो आंदोलन खत्म नहीं करेंगे। इस दौरान युवा नेता रोहित पंडित भी ग्रामीणों के समर्थन में सामने आए। उन्होंने महावितरण अधिकारियों से चर्चा करते हुए चेतावनी दी कि अगर तुरंत गांवठन फीडर जोड़नी नहीं की गई तो पूरे गांव के साथ महावितरण कार्यालय के सामने बड़ा आंदोलन किया जाएगा। अब देखने वाली बात होगी कि महावितरण विभाग ग्रामीणों की इस गंभीर समस्या पर कितनी जल्दी कार्रवाई करता है। ऐसी ही ताज़ा और महत्वपूर्ण खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक और शेयर करना ना भूलें। धन्यवाद। काय म्हणणं कशासाठी या ठिकाणी काय इथे त्या लाईट साठी चालू ना बाबा, 24 घंट्यातून 6 घंटे 3 फेजची लाईट देतात। गावठाण एकदम बंद करून टाकलेलं आहे यांनी। यांच्या मनाने त्यांचा कारभार चालू आहे। काय तर म्हणजे शेतकरी लाईट जाऊन देणार, हे होऊन देणार, शेतकऱ्याला बोलणं चालणं यांचं काम आहे, त्याच्या संग चर्चा करणं काम आहे त्यांचं। हे आम्हाला सांगतात तुम्ही जिम्मेदारी घ्या, आम्ही कोण जिम्मेदारी घेणार? गावात राजपिंपरी साहेब पंचायत समिती सर्कलचं गाव आहे आणि 1.5 महिन्यापासून अंधारात आहे। संध्याकाळी लाईट नसती, काय नसती। इथं चर्चेसाठी आलो तर साहेब सुद्धा नाही तिथं, ते भोयर साहेब आणून बसले तिथं। आणि आमची लाईट चालू करायला पाहिजे हो। सिंगल फेज आमचं गावठाण बंद आहे 1.5 महिन्यापासून। अंधारात फक्त 6 घंटे येते तुमची 3 फेज लाईट येते, 18 घंटे आम्ही अंधारात। हा, आणि इथं ऑफिसला आलो तर इथं दोन्ही फॅन चालून ऑफिस मध्ये कुत्रं नाही इथं बसायला। त्यांनी बंद केलेली आहे। तर आमच्या गावकऱ्याच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आम्ही मनपूर्वक विनंती करतो तुम्हाला की आमचं जे गावठाण्याचं काम मागच्या 12 महिन्यापासून थांबलेलं आहे, तर आम्ही गावकऱ्याने मिळून 2 महिने झाले तो मार्ग मोकळा केलेला आहे। तरी पण आपल्या ऑफिसचे एकही कर्मचारी, इंजिनियर साहेब तिथपर्यंत कोणी पोहोचलेले नाहीत। आम्ही रोज 2 महिन्यापासून त्यांचा फॉलोअप घेतोय की साहेब आमचा मार्ग मोकळा झालेला आहे, तुम्ही तात्काळ काम चालू करा। तरी गावठाण्याचं काम बंद केला त्यांनी। तर मागच्या 1.5 महिन्यापासून सिंगल फ्यूज पण लाईट आम्हाला कसली भेटलेली नाहीये। गावामध्ये असे काही पेशंट आहेत, अशा काही घटना घडायला लागल्यात लाईटीसाठी। काल गौंडगाव येथे एका माणसाने गोरगरिबांनी फाशी खाऊन त्यांनी आत्महत्या केली। तर आमच्या गावकऱ्याच्या वतीने विनंती आहे की आमच्या राजपिंपरी गावाला व गावाअंतर्गत तांड्यांना, वस्तींना यांनी लवकरात लवकर गावठाणा चालू करावा व तात्काळ आजच्या आज आम्हाला सिंगल फ्यूज लाईट ही द्यावा ही विनंती आहे। जर तुम्ही हे आमचे प्रश्न मार्गी लावले नाहीत तर आम्ही आज इथनं जाणार नाहीत, कोणीच जाणार नाहीत। आज तरी आम्ही माणसं आलेलो आहोत, उद्या आमच्या लेडीज, आमच्या आया बहिणी घेऊन येणार आहोत इथं। जोपर्यंत तुम्ही आम्हाला लाईट देणार नाही तो